हा झालं. होय करते. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आत्ताच थोड्या वेळा आधी कळलं की आज माधुरी मावशीचा वाढदिवस आहे. तर आपण सगळ्यांच्या वतीनं म्हणजे नामदेवांचं जे मागणं आहे ते आपण तिच्यासाठी म्हणूया, ते गाऊया तिच्यासाठी. ते आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी तिच्यासाठी म्हणते, माधुरी मावशीसाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार करण्यासाठी हे मागणं आपण सगळ्यांच्या वतीनं तिच्यासाठी म्हणूया. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असोत. अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझी आ विष्णुदासा भाविकासी. शरीर प्राणासी करील कुरुवंडी, नामा करील कुरुवंडी. क्षण एक न सांडी संग त्याचा, नामा म्हणे तया असावे कल्याण. नामा असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. ज्यामुखी निधान पांडुरंग. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. माधुरी मावशी, आमच्या सगळ्यांकडनं तुला नमस्कार आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आपण आपला जो अभ्यास वर्ग आहे त्याच्याकडे वळूया. आज परत जेव्हा आपण अभ्यास केला असेल सगळ्यांनी, तेव्हा आपल्याला कळलं असेल की 2 महत्वाचे समास परत आज आपल्याला अभ्यासाला मिळालेले आहेत. एक म्हणजे 3:10 मधलं वैराग्य निरूपण, आणि पुढचं 4थं दशक चालू होतोय आज, आणि श्रवण भक्ती आहे पुढची. आणि 2 महत्वाचे समास आज आपण परत घेणार आहोत. आणि वैराग्य निरूपणाकडे बघताना आपल्याला कळतं की त्याच्यामधल्या कितीतरी ओव्या महत्वाच्या आहेत, म्हणजे माहितीच्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत, प्रत्येकावर चिंतन करण्यासारखं आहे. त्याच्यामधली आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली ती म्हणजे 27वी ओवी, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजर रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. कारण तो आनंद मिळण्यासाठी जणू हे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, हा देह मिळालेला आहे. आणि ते आनंद स्वरूप कसं आहे, तर ते माझंच स्वरूप आहे, सच्चित आनंद, असं आपण त्या परमेश्वराला म्हणतो. आणि सत इतकं सुंदर सांगते शास्त्र. सत म्हणजे काय? सत म्हणजे अस्तित्व आहे, अस्तित्व आहे. आणि कसं अस्तित्व आहे ते? तर ते पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, म्हणजे पदार्थ नसून पण अस्तित्व. सत, किती सुंदर अर्थ आहेत बघा शास्त्राचे. सत, चित, चित म्हणजे जाणणं, ज्ञान असतं ते. आणि ज्ञान ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, ज्ञान करून घेण्यासारखं काही दुसरी वस्तूच नाहीये, तरी पण त्याचं ज्ञान आहे. म्हणजे सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, चित्त म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, आणि आनंद, आणि आनंद म्हणजे विषय निरपेक्ष आनंद. विषय घेण्यासारखं वेगळं काहीच नाही, तरी ते माझं स्वरूप आहे. आणि वैराग्य निरूपण हे सगळं आपण का शिकतोय? कारण तोच परमात्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे. हे शिकण्यासाठी वैराग्य अंगी बाणावं लागतं. तर आज आपण त्याचं चिंतन करणार आहोत. आणि चिंतन मांडणार जो आहे तो आपला अतिशय गुणी दादा, संदीप निमकर दादा. संदीप दादा वडगाव मावळ येथे राहतो. तो TCS मध्ये IT फील्डमध्ये नोकरी करतोय. BSc शिक्षण झालेलं, NITचा कोर्स केलेला आहे. आणि निमकर काका जे आहेत वडगाव मावळचे, म्हणजे स्वतः ते मोठे समर्थ भक्त आहेत आणि न बोलता भरपूर कामं करणारे असे निमकर काका आहेत. आणि असाच त्यांचा पुतण्या म्हणजे संदीप निमकर दादा आहे, तो न बोलता कामं करत असतो. आणि बरीच वर्ष सातत्याने शिवसमर्थ प्रतिष्ठान जे आहे, जी शिबिरं घेते समर्थांची, तिकडे तो कार्यरत आहे. अगदी त्याच्या काकांसारखंच काम तो करतो आहे. आणि योगदान असं असतं शिबिरामध्ये संदीप दादाचं की तो तिथे अथर्व शीर्ष शिकवतो मुलांना, आणि तुकाराम महाराजांचे चरित्र तो मुलांना सांगत असतो. अतिशय अभ्यासू प्रवृत्ती त्याची आहे. आणि अजून एका ठिकाणी संदीप दादाचा गुण दिसून आला, ते म्हणजे जे साधना अभ्यास वर्ग आपला तिकडे चालू आहे, आणि तिकडे वेगवेगळे जे आपले वर्ग चालतात, सत्र चालतात, त्याचा तो सार लिहितो. आणि अतिशय अभ्यासपूर्ण तो सार लिहितो, आणि व्यवस्थित एकामागोमाग एक छान सार तो लिहून नियमितपणे तो सार त्या ग्रुपमध्ये पोस्ट करत असतो. तो असा संदीप दादा, गुणी दादा, त्याला मी विनंती करते की त्याने वैराग्य निरूपण, त्याचा जो अभ्यास त्यांनी केलाय त्याच्यावर चिंतन त्यांनी मांडावं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. माझ्यासारखा एक अज्ञानी जीव, सामान्य किंवा अतिसामान्य, जो संसारात पुरता गुरफटलेला आहे, कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा इतर कुणाच्या पुण्याईने
शिवतर घळीत जातो. घळीमध्ये समर्थ शांतपणे बसलेले आहेत. बाजूला कल्याण स्वामी आहेत. श्रीराम जय राम जय जय राम असे नामस्मरण चालू आहे. माझ्यासारखा अज्ञानी जीव काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ अशा षटविकारांनी ग्रासलेला श्री समर्थांसमोर जाऊन बसतो. घळीतले वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न असे आहे. श्री समर्थांच्या आणि श्री कल्याण स्वामींच्या तिथे असण्याने वातावरणामध्ये एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आहे. खूपच प्रसन्न आणि शांत वाटते आहे. कधीही न अनुभवलेला एक वेगळाच सुगंध सर्वत्र दरवळत आहे. आणि मी शांतपणे श्री समर्थ आणि श्री कल्याण स्वामींसमोर जाऊन बसतो. कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही समर्थ सर्व काही अंतर्मनाने ओळखतात आणि दासबोध उघडतात. दशक असतो 3रा आणि समास 10वा. वैराग्य निरूपण. अतिशय कृपाळूपणे श्री समर्थांना माझ्यासारख्या हीन, दीन आणि संसारात अज्ञानीपणे अडकलेल्या जीवाला काही उपदेश करावासा वाटतो. हे आमचे परमभाग्य. तू खूप संसार केलास, सर्व कर्तव्य कर्मे केलीस, परंतु ह्या सर्वांमध्ये आसक्ती ठेवलीस. अशाश्वत गोष्टींच्या मागे कायम धावत राहिलास. मी माझे माझे करत राहिलास. षटविकार जे हळूहळू कमी व्हायला हवे होते ते कमी झालेच नाहीत आणि त्यामुळेच तुला ह्या सर्वांमधून खरे सुख, खरे समाधान कधी भेटलेच नाही. हा संसार म्हणजे एक प्रकारचा महापूर आहे. समुद्रामध्ये जसे असंख्य जळचर असतात तसेच ह्या जगामध्ये अनेक जीव आहेत. संसारात पडलेल्या अडकलेल्या सर्व जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धावत आहे. आशेची आणि ममतेची बेडी कायम या देहाला असते. त्या आपल्याला दुःखीच करतात. अहंकार जीवाला पाताळात नेऊन बुडवितो आणि अशा ठिकाणी घेऊन जातो जिथून सुटणे शक्यच नसते. कामाने मगरमिठी घातलेली आहे, ती सुटता सुटत नाहीये. तिरस्कार जो चिकटलेला आहे तो तुटता तुटत नाहीये. मद आणि मत्सर काही केल्या कमी होत नाहीयेत आणि ह्या सर्वांमुळे जीवाला एक प्रकारची भ्रांत पडलेली आहे आणि जीव त्यात वाहावत चाललेला आहे. वासनारूपी धामिणी सर्प गळ्यात पडलेला आहे, जो गळ्याला घट्ट वेटोळे घालून बसलेला आहे आणि भयानकपणे जीभ ही वासनारूपी लाळ घोटत आहे. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन तू हे सर्व माझे माझे करत बसला आहेस. बुडतानाही अभिमान फुगत चालला आहे आणि कुळाचा अभिमान काही सुटत नाहीये. तुला एक प्रकारची भ्रांत पडलेली आहे, हे तुला कसे समजत नाहीये? तू हे सर्व समजून घे, अन्यथा तू या जन्म मरणाच्या फेऱ्यात कायमच अडकलेला राहशील आणि त्यात वाहवत जाशील. काही अगदी थोडेच लोक अतिशय भावाने भगवंताचा धावा करतात आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतात. जे लोक, जे जीव अतिशय भावपूर्णपणे अत्यंत श्रद्धेने भगवंताचा धावा करतात, त्याला आळवतात, त्याची भक्ती करतात, अशा या थोड्या जीवांसाठी भगवंत आपणहून उडी घालून त्यांना पैलपार घेऊन जातो. भगवंत हा फक्त भावाचा भुकेलेला आहे. साधकाचा भक्तीमधला भाव पाहून तो भुलतो आणि अशा या भाविकाला मग तो सर्व संकटातून सोडवतो. भगवंत आपल्या दासांचे संसार दुःख नाहीसे करतो आणि त्यांचे कायमच रक्षण करतो. जे ईश्वराचे अंकित बांधले गेलेले असतात त्यांना निजसुखाचे सोहळे लागलेले असतात. आत्मसुख त्यांना अनुभवास येते आणि असे भाविकजन खरोखर धन्य धन्य होत. परंतु आपला भाव अतिशय शुद्ध, पवित्र आणि खरा असला पाहिजे. ज्याचा जसा भाव तसा देव त्यांना भेटतो. भगवंत हा मुळातच अंतरसाक्षी असल्यामुळे तो सर्व प्राणी मात्रांचा भाव जाणतो. त्यामुळे जर खोटा भाव ठेवून देवापाशी गेलो
तर ते तो ओळखतो आणि मग तोही जसाच तसा वागतो. त्यामुळे आपण देवाला फसवू शकत नाही. आरशामध्ये जसे प्रतिबिंब दिसते अगदी तसेच आहे हे. जो जो जसे जसे भजन करतो, ज्या ज्या भावाने करतो, देवही त्यांना तसेच समाधान देतो. शुद्ध भावामध्ये परमार्थाच्या वाटा दिसू लागतात, भक्तीच्या पेठा दिसू लागतात. भक्ती उत्पन्न झाली की संत संगतीचे सुख लाभून विनासायास मोक्ष हाती येतो. अतिशय शुद्ध अशा भावाने जे भजनी रंगले ते ईश्वरापाशी पावन झाले. भावाच्या बळाने ते स्वतःही उद्धरून गेले आणि त्यांच्या पूर्वजांचाही उद्धार झाला. असे लोक स्वतःही तरले आणि त्यांनी इतरांचाही उद्धार केला. आणि अशा लोकांच्या कीर्तन श्रवणाने सहवासाने अभक्तही भक्त होतात, भक्ती मार्गाला लागतात. धन्य धन्य त्यांची जननी जे लागले हरिभजनी. आणि अशाच लोकांनी खरोखर मनुष्य जन्म सार्थकी लावला. अशा लोकांची काय थोरवी वर्णन करावी, ज्यांचा खुद्द भगवंतच कैवारी आहे. हे भक्ता, अनेक जन्मानंतर ज्याच्यामुळे ही जन्म मरणाची यातायात थांबणार आहे, तो हा दुर्लभ असा नरदेह भेटतो. तो आपण सर्वांनी भगवंताचा केला पाहिजे. म्हणून म्हणतो, धन्य धन्य ते भाविक जन जे या हरीशी जोडले गेले. त्यांचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले आणि म्हणूनच ते हरिभजनाला लागले. जो जीव या संसाराची आसक्ती न ठेवता ईश्वराची कास धरतो, अशा भाविक जनांना जगदीश्वर अंतर्बाह्य सांभाळतो. असे लोक, असे जीव कायम स्वानंद सोहळा भोगतात. जना वेगळा अक्षय असा ठेवा त्यांच्यापाशी असतो. ते संसार दुःख विसरलेले असतात. सर्व भौतिक विषयांपासून निरीच्छ विरक्त असे झालेले असतात आणि कायम श्रीरंगाच्या रंगात रंगलेले असतात. अशा जीवांना ही नरदेह रूपी पेटी चांगलीच फावते. ते ईश्वराशी साटेलोटे करतात, आपली देहबुद्धी ईश्वराला अर्पण करतात आणि त्या बदल्यात ईश्वर प्रेम मिळवतात. परमसुख अक्षय असा आनंद मिळवतात. आणि भक्तिशून्य असलेले अभाविक करंटे जीव हा मिळालेला मनुष्य जन्म भौतिक विषयांमध्ये गुरफटवून असाच वाया घालवतात. दैवबळाने योगायोगाने मिळालेले अतिमौल्यवान असे आयुष्य अभागीपणामुळे कवडीमोल करतात. त्यामुळे प्रत्येक जीवाने या मिळालेल्या अतिमौल्यवान नरदेहाच्या मदतीने आणि संत संगतीने या जीवनाचे सार्थक करायला हवे. नीच योनींमध्ये अनेक दुःख तुझी भोगून झालेली आहेत. अजून किती जन्म हे असेच भोग भोगत राहणार आहेस? कधी कोणती वेळ येईल हे काहीच सांगू शकत नाही. जसे पक्षी दाही दिशांना उडून जातात, अगदी तसेच हे आयुष्यही हातामधून निसटून जाते. मागे गर्भवास घेऊन अनेक जन्म कष्टी होऊन तू सोसलेस, आत्ताही भोगतो आहेस. येथूनच अतिशय कष्टाने तुला सुटावे लागेल. हा देह पडल्यानंतर जर का तू ह्या जीवनाचे सार्थक केलेले नसेल, तर पुढे नीच योनीमध्ये पुन्हा जन्म ठरलेलाच आहे. हे सर्व तू माझे माझे करत बसलेला आहेस आणि ह्यातच अडकलेला आहेस. कसले माता, कसले पिता, कसली बहीण आणि कसला भ्राता, कसले आप्त आणि कसले नातेवाईक, हे सगळे सगळे सोयरे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हेत, हे तू जाणून घे. ह्या जीवनामध्ये तू एकट्यानेच अनेक दुःख भोगलेस, आत्ताही भोगत आहेस. इथून पुढेही एकट्यानेच चालायचे आहे, एकट्यानेच सर्व भोगायचे आहे, हे तू समजून घे. कसला प्रपंच आणि कसले कूळ घेऊन बसलास? का असा व्याकुळ होतो आहेस? धन, धान्य, पैसा हे सर्व अशाश्वत आहे. जन्मभर या अशाश्वत गोष्टींचा भार वाहून अंती सर्व सोडूनच जाणार आहेस. कसले घर आणि कसला संसार, कसले तारुण्य घेऊन बसलास आणि कसले वैभव घेऊन बसलास, कसले सोहळे साजरे करत आहेस
आणि काय हावभाव करत आहेस, हे सर्व माईक आहे आणि निघून जाणारे आहे. याच क्षणी तू मरून जाशील तरी रघुनाथ अंतरात नसेल. या विषयात अडकून या सर्व अशाश्वत गोष्टींना सतत माझे माझे म्हणतो आहेस, म्हणून हे असे झालेले आहे. जन्म मरणाच्या किती पुनरावृत्ती आतापर्यंत झाल्या, किती मायबाप आतापर्यंत झाले, किती स्त्री, किती कन्या, किती पुत्र झाले, याची काहीच गणती नाही. हे लक्षानुलक्ष झाले. कर्मयोगाने हे सर्व तुला मिळालेले आहेत. पूर्वकर्मांच्या ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसे एकमेकांना भेटतात. ती सर्वस्वी आपली मानणे हे पडत मूर्खाचे लक्षण आहे. तुझे शरीरच तुझे नाहीये तर मग इतरांची काय कथा. त्यामुळेच सांगतो, आता फक्त आणि फक्त एका भगवंताला मनापासून आणि अतिशय शुद्ध अशा भावार्थ बळाने घट्ट पकड. फक्त पोट भरण्यासाठी तू अनेक हलक्या लोकांची सेवा मनापासून करतोस, त्यांची स्तुती सुमने सतत गात असतोस. त्याला काही मर्यादा नसते. जो तुला अन्न देतो त्याला तू तुझे शरीर विकतो. मग ज्याने आपल्याला जन्माला घातले आहे त्याला तू कसे विसरलास. त्या भगवंताला विसरून कसे चालेल. अहर्निशी सतत त्या भगवंताला सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे. त्याच्या सत्तेने मेघ बरसतात, त्याच्याच सत्तेने सागर आपल्या मर्यादेत राहतो. त्यानेच ही पृथ्वी या विशाल अशा आकाशामध्ये धरून ठेवलेली आहे. त्याच्यामुळेच हा सूर्य उगवतो आणि ह्या संपूर्ण सृष्टीवर त्याचीच सत्ता चालते. परंतु तो कसा आहे तर अतिशय कृपाळू असा आहे, अतिशय लाघव असा आहे, जो सर्व जीवांना कृपाळूपणे सांभाळत आहे. अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगांच्या किंवा इंद्रिय सुखांच्या मागे लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाही. ते आपल्या कर्मांची फळे भोगतात आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतात. त्यामुळे एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव की एका भगवंता वाचून, रामा वाचून ज्याची ज्याची इच्छा करावी ते सर्व नाशिवंत, क्षणिक आणि अशाश्वत आहे. त्यावर आसक्ती ठेवशील तर सीण म्हणजे सततचा ताण आणि दुःख कष्टच वाट्याला येतील. ज्याला असे वाटते की आपल्याला खरे सुख, खरे समाधान मिळावे, त्याने रघुनाथ भजनाला लागावे. सर्व स्वजनांचाही त्याग करावा. सर्व कर्तव्य कर्मे अतिशय व्यवस्थित करावीत, परंतु कुटुंबावरील आसक्ती सोडावी. ही दुःखाला कारण होते. विषयांमध्ये जे सुख मानतात त्यांच्या वाट्याला परम दुःखच येते. आधी जरी विषय गोड वाटले तरी पण अखेर दुःखाला कारण होते. त्यामुळे जिथे जिथे वासना आहे तिथे तिथे दुःख आहेच आहे, हे तू समजून घे. म्हणून ज्याने विषय वासना सोडली आणि जे भगवंताचे झाले तेच सुखी जीव होय. उपदेश करून झाल्यावर समर्थ डोळे मिटून घेतात. कल्याण स्वामींनीही डोळे मिटलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे. क्षणभर सर्वत्र शांतता आहे. मी समर्थांचा उपदेश, वैराग्य निरूपण आणि माझे आत्तापर्यंत व्यतीत झालेले जीवन या सर्वांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतो, परंतु हाती निराशाच येते. अनुतापाने खिन्न झालेला असा मी कंठ दाटून येतो. आयुष्य व्यर्थ गेल्याच्या दुःखाने डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागतात. आता अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जायचेच ह्या निश्चयाने मी डोळे उघडतो आणि श्री समर्थांच्या पायावर डोके ठेवतो. हे श्री गुरु, आत्तापर्यंत अज्ञानाने मी अनेक चुका केल्या. ह्या संसारात आसक्ती ठेवून संसार दुःखामध्ये वाहवत गेलो. आता ह्यातून मला सुटायचे आहे.
सर्व दुःखांना कारण असलेल्या या संसार बंधनातून मी कसे सुटावे? माझ्या जीवनाचे सार्थक कसे होईल? कोणत्या उपायाने यमलोक चुकेल? देव मला कसा भेटेल? त्या भगवत भजनाचे संपूर्ण शास्त्र कृपा करून आता मला समजावून सांगा, अशी मी त्यांना विनवणी करतो. माझा अनन्य भाव पाहून दातृत्व हा स्वभावच असलेले श्री गुरु मनापासून प्रसन्न होतात आणि अतिशय कृपाळूपणे सांगतात, वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे, समाधान श्रीराम. अनन्य भावे, अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचे भजन करावे, त्याने आपोआप विनासायास समाधान लाभेल, असा समर्थ उपदेश करतात. श्री दासबोधाच्या आरंभीच येथे बोलिला विशद भक्ती मार्ग असे समर्थांनी सांगून ठेवलेले आहे. आता इथून पुढे भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी हे समजावून सांगण्यास समर्थ सुरुवात करतात. जय जय रघुवीर समर्थ. संदीप दादा, खरं म्हणजे पुढे बोलावं असं वाटत नाही, कारण इतका तो फील आला की तुझ्या बरोबरीने आम्ही सगळे शिवतरगळीत बसलो आहोत आणि तू जो वार्तालाप करतोय समर्थांची, आणि समर्थ तुला प्रथम पुरुषी परमार्थ तुला डायरेक्टली स्वतः सांगतायत, त्याचा अनुभव आम्हाला सगळ्यांना पण आला की ते आपल्या सगळ्यांना मिळून वैराग्य म्हणजे काय ते सांगत आहेत. कारण वैराग्य शब्दामध्ये विराग, राग म्हणजे प्रेम, आणि प्रेम ही आसक्ती, म्हणजे प्रपंचामध्ये जी आसक्ती असते आपली त्याच्यापासनं त्याचा अभाव असला पाहिजे. म्हणजे विराग म्हणजे त्या आसक्तीचा अभाव कसा होऊ शकतो, किंवा ती उदासीनता, निर्विषय आपण कसं होऊ शकतो, रागरहित, अनुरागरहित आपण कसं व्हावं, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या समासात समर्थांनी शिकवले आणि त्याचा प्रत्यय येत होता तू बोलत असताना. आणि ओव्हरऑल हा जो दशक आपण पाहिला त्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा निरूपण अ ब क ड हे आपण सगळं जे पाहिलं तर त्याचा कंटाळाच आपला आला ते वाचून वाचून, आणि त्याच्यामधनं मग ही विरक्ती, हे वैराग्य त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि हे सगळं आपण का बरं शिकलो? कारण आपल्याला पुढची तयारी, ठीक आहे आलं वैराग्य आलं आपल्याकडे, पण ते कशासाठी आलं? कारण त्याच्यानंतर आपल्याला आता भक्ती करायची. म्हणून किती लॉजिकल असे समर्थांनी एका पाठोमाग एक समास मांडलेले आहेत. आता पुढचा दशक आपला चालू होतोय तो, आणि अतिशय महत्वाचा आहे. समर्थ मुख्यतः सांगतात की आपल्याला भक्ती शिकायची आहे, आणि ती भक्ती त्यांनी, आणि परत ती स्वतः त्यांच्या बुद्धीने त्यांनी सांगितलेली नाहीये. समर्थांच्या सगळ्या बोलण्याच्या मागे त्यांचं प्रमाण असतं. म्हणजे ग्रंथारंभ लक्षण जो पहिला समास होता त्याच्यामध्ये रेफरन्स ग्रंथ कुठले कुठले वापरलेत समर्थांनी दासबोध लिहिताना हे सांगताना भागवताचं नाव आलं होतं. आणि ही भक्ती जी ते सांगतायत ते स्वतःच्या बुद्धीमध्ये न सांगता त्यांनी प्रमाण वापरलाय भागवताचा. आणि भागवतात जी भक्तीचा क्रम सांगितलाय, नवविधा भक्ती जी सांगितली, कारण रामायणामध्ये पण भक्ती येते, नवविधा भक्ती येते, पण समर्थांनी भागवतातली घेतलेली आहे की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम, ते आपल्या त्या समासामध्ये दिलेलंच आहे ते की अर्चनम वंदनम दास्यम. आणि परत आपण जे उपासनेचं पुस्तक आपलं सज्जनगडावरचं आहे दैनंदिन उपासना, त्याच्यामध्ये उद्धव स्वामी कृत, म्हणजे उद्धव स्वामींनी इतकं सोपं काम करून टाकलंय की त्या नवविधा भक्ती ज्या आहेत त्याचे प्रत्येक आचार्य आहेत, म्हणजे आपल्याला सोपं करून टाकतात समर्थ काय किंवा बाकी संत काय, की आपण या भक्ती कोणाकडनं शिकाव्यात. तर आपल्या समोर एक उदाहरण आहे की नाही, तर जे आपण सद्गुरु स्तवन जे म्हणतो दैनंदिन उपासनेमधलं की श्री सद्गुरु स्तवनामध्ये शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, त्याच्यामध्ये पुढे जेव्हा आपण वाचायला लागतो त्याच्यामध्ये नवविध भक्ती येते. आणि सगळे आचार्य म्हणजे भक्तीसाठी आचार्य कोण, तर श्रवणी जसा गुण परीक्षिताचा. श्रवण कोणासारखं करावं, तर परीक्षितासारखं करावं. की पुढे करी कीर्तने नारदा सारखी, नारदा सारखाची. कीर्तन कोणासारखं करावं, तर नारदासारखं करावं. कदरियू परी शांती ज्याचे सुखाचे, किंवा जया वाटते कांचनू केर जैसा. त्याच्या पुढे ते म्हणतायत स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, की नामस्मरण कोणासारखं, तर प्रल्हादासारखं. रमासेवी पादांबुजे जाणत ऐसा, म्हणजे पादसेवन भक्ती कोणासारखी, तर रमेसारखी. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो वेगवेगळ्या पद्धतीने, तेव्हा आपल्याला ती भक्ती कळायला लागते, आपण शिकायला लागतो. आचार्य आपल्या समोर एक उदाहरण असतं. मला वैयक्तिक म्हणजे पुढे आज दादा जो आपल्या समोर चिंतन मांडणार आहे त्याच्या चिंतनात ते येईलच, पण मी पर्सनली जेव्हा नवविधा भक्तीचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा मला एक मुख्य प्रश्न पडला होता की या सगळ्या भक्ती ज्या आहेत ती क्रमवारी आहे की या स्वतंत्र भक्ती एक केल्या तरी चालतात, असा मला प्रश्न पडला होता. आणि अभ्यास केल्यानंतर एक कळलं की या खरं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी ती क्रमवारी आहे. म्हणजे आधी श्रवण भक्ती, कारण ऐका ऐका ऐका, आणि कीर्तन म्हणजे जे ऐकलं ते बोला बोला बोला.
म्हणजे आपल्या सर्वसामान्यांसाठी त्यात ती क्रमवारी आहे. पण मग क्रमवारी कोणासाठी नाही? ज्यांना ती एक भक्ती, ज्या एका भक्तीमध्ये ते पूर्णपणे डुबून जाऊ शकतात. एक भक्ती पूर्णपणे सिद्ध ज्यांची होऊ शकते, जिकडे आपण हे आचार्य पाहिलेत. म्हणजे रमासेवी पादांबुजे जाणं जायचा. आता रमेसारखं पादसेवन जर आपल्याला जमलं तर वेगळी भक्ती कुठलं करायचं अडलेलं नाहीये. अदरवाईज आपल्या सगळ्या सामान्य जनांसाठी ती क्रमवारी झाली आणि एक एक भक्ती शिकणं भाग आलेला आहे. म्हणून आपण आज सुरू करूया त्या पहिल्या भक्तीपासून. आणि आपल्या समोर आजचं चिंतन जे मांडणार आहे तो म्हणजे विक्रांत अरगडे दादा. विक्रांत दादा चिंचवडला राहतो. तो बीई मेकॅनिकल आहे आणि थर्मॅक्स कंपनीमध्ये तो कामाला आहे. आणि शिवसमर्थ प्रतिष्ठान ही जी शिबिरं घेते लहान मुलांची, त्याच्यामध्ये त्याचं योगदान असतं आणि तिथे तो विवेकानंदांचं चरित्र सांगत असतो. एका काही कारणासाठी आम्ही थोड्या दिवसांपूर्वी काहीतरी एक त्याला डाऊट होता आणि आम्ही छान एकत्र, मला आठवते की आम्ही थोड्या दिवसांपूर्वी बोललो होतो. त्याच्यावरनं विक्रांतदादाची कशी अभ्यासू वृत्ती आहे ते कळून आलं होतं. मी विक्रांतदादाला विनंती करते की आज श्रवण भक्ती असा जो मुख्य समास आहे, आपल्यासाठी तो मुख्य आहे, अशा समासावर त्यांनी आपलं चिंतन मांडावं. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज येतोय? हो, येतोय. छान. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आता मला वाटतं संदीप दादांनी छान चिंतन मांडलेलं आहे. आणि मगाशी शमिकाताई म्हणाले तसं की ही एक लिंक्ड दोन असे समास आहेत. म्हणजे ही रिलेची रेस आहे आणि ती बॅटन संदीप दादाने आता माझ्या हातात दिली आहे. वैराग्य लक्षणातून आता श्रवण भक्तीकडे आपण चाललेलो आहोत. श्रवण भक्ती हा चौथा दशक नवविध भक्तीचा त्यातील पहिला समास आहे. हळूहळू आता आपण मूर्ख लक्षणाच्या समासाकडून, म्हणजे कसं नसावं आणि त्यानंतर अज्ञानामुळे होणारी आपली अवस्था, त्यानंतर जन्मदुःख निरूपण, या सगळ्या भोगांमध्ये आपली काय अवस्था होते, किती त्रस्त जीव असतो, ह्या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर आता काय करायला हवं, म्हणजे खरी साधना कशी करायला हवी आणि त्याचा क्रम कसा असावा, ह्याची मांडणी इथे नवभक्ती दशकात सुरू होते. तर माझ्या या अध्ययनाचा विषय हा दोन भागांमध्ये वाटलेला असेल. पहिला म्हणजे भक्ती आणि दुसरा आहे श्रवण भक्ती असा जो समास आहे तो. तर भक्ती याविषयी सांगायचं झालं तर प्रथमतः आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की विविध मार्ग आहेत मोक्ष प्राप्त करण्याचे. त्यातलं भक्ती, ज्ञान, कर्म आणि राज. आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे की समर्थ स्वतः एक भक्तिमार्गी आहेत संत. आणि ते सुरुवातीलाच आपल्याला म्हणतात की येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आणि मनाच्या श्लोकात सुद्धा ते आपल्याला म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. या दोन्ही गोष्टींनी आपल्याला लक्षात येतं की ते भक्ती मार्गी आहेत. आणि जे सामान्य माणसं असतात, प्रापंचिक माणसं असतात आपल्यासारखी, त्यांच्या सगळ्यांसाठी भक्ती मार्ग हाच उचित आहे आणि त्याचंच ते पुढे आपल्याला प्रतिपादन करतात. मला इथं सांगावं असं वाटतं की भक्ती हा विषय जाणण्यापूर्वी थोडस देव हा विषय जाणावा लागतो. देव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ब्रह्म हे संज्ञा किंवा ब्रह्म ही संकल्पना आपण तिथं बोलत असतो. ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे असणे, चित म्हणजे केवळ ज्ञान, आनंद म्हणजे आनंद, निरपेक्ष आनंद. आणि हे सच्चिदानंद स्वरूप खऱ्या अर्थानं हे निर्गुण आणि निराकार असं आहे. आता तुम्ही मला सांगा की निर्गुण आणि निराकार या गोष्टीचा आपल्यासारख्या कलुषित मनाने ठाव कसा घ्यावा, त्याच्यावरती तदाकार कसं व्हावं, त्याचं एकरूप कसं व्हावं, मी तर म्हणतो समजून तरी कसं घ्यावं. जर त्याला रूप नाही, त्याला नाम नाही, त्याला कुठलीही संज्ञा चिटकत नाही, त्याला काहीही चिकटत नाही, तो सगळ्यापासून वेगळा आहे, अशा ब्रह्माला आपण समजून तरी कसं घ्यावं, त्याला प्राप्त कसं करावं आणि त्याद्वारे मोक्ष कसा प्राप्त करावा. तर या सगळ्या अवघड गोष्टीला, या अवघड मोक्ष प्राप्तीला आपल्याला एकमेव पर्याय उरतो, तो म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे काय तर
आपण त्याच निर्गुण निराकार परमेश्वराला आपण एक रूप देतो, एक मूर्ती समजतो, एक नाव देतो आणि त्याद्वारे आपण त्याचा ठाव घेतो. आता ते बिंब असतं आणि आपण त्याचे प्रतिबिंब व्हायला पाहतो. आपण जसं जसं नाम घेतो त्याप्रमाणे आपण त्यासारखे व्हायला लागतो. जसं जसं आपण ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या त्याप्रमाणे आपण व्हायला सुरुवात करतो. आपली वागणूक तशी होते आणि हळूहळू आपण त्या बिंबाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या परमेश्वराचा आपण तद्रूप होण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही मला सांगा की आपलं लक्ष हे शास्त्रज्ञ होण्याचं आहे, म्हणजे ब्रह्म होण्याचं आहे किंवा ब्रह्माला जाणून घेण्याचं आहे. याची तुलना आपण एका शास्त्रज्ञाने शोध लावल्याची करू शकतो. म्हणजे न्यूटनने ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, आईन्स्टाईनने शोध लावला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा. हे असं करत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी पहिली गणिताची पहिली दुसरी तिसरी ही आकडेमोड करतच तो पुढे गेला. त्यानंतर तो अवघड अवघड गोष्टीकडे जात गेला असावा. त्याप्रमाणे आपली ही प्राथमिकता अशी असली पाहिजे की सोप्याकडून सुरुवात करावी. म्हणजे एक नाम घ्यावं, एक मूर्ती ठरवावी, एक भजन ओळखावं, एक गुरु करावा आणि तदनुसार हळूहळू एक एक स्टेप चढत एक एक पाऊल पुढे पुढे चलत जात जात हळूहळू इतकं त्या परमेश्वरामध्ये, इतकं त्या भावामध्ये बुडून जावं, इतकं एकरूप व्हावं की आपण दुसरे तिसरे काही नाही राहून फक्त आता परमेश्वर झालो आहे. म्हणजे पाहावे आपणासी आपण, हाच भाव, हाच गोष्ट, म्हणजे हीच गोष्ट केवळ आपल्यामध्ये उरावी आणि तद्रूप व्हावं, म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घ्यावा, असं या भक्तीचा उद्देश आहे असं मला वाटतं. त्यानंतर भक्ती या शब्दाचा संस्कृत अर्थ 4 गोष्टीप्रमाणे सिद्ध होतो. मला वाटतं हे बाबा बेलसर यांनी त्यांच्या दासबोधच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की भजनम भक्ती, भागो भक्ती, भंजनम भक्ती आणि भज सेवायाम शक्तीनाम भक्ती. तर भजनम भक्ती म्हणजे काय, तर रसस्वादन, म्हणजे ग्रहण करणे, वारंवार त्याचा आस्वाद घेणे, वाचणे, ऐकणे व ज्याला म्हणतो आपण आपल्या इंद्रियांनी त्याचा अनुभव घेत राहणे. त्यानंतर भागोभक्ती म्हणजे अंश होणे, तदाकार होणे, त्याचाच एक आपण भाग आहोत या दृष्टीने प्रयत्न करणे. 3 भंजनम भक्ती. भंजनम भक्ती म्हणजे फोडणे, नाश करणे. फोडणे, नाश करणे. कशाचा नाश करणे, तर आपल्याला भक्त होण्यापासून किंवा ईश्वराप्रती जाण्यापासून ज्या गोष्टी आडव्या येतात, मुख्यतः अज्ञान, आवरण, या गोष्टी ज्या आपल्या आड येतात त्यांचा नाश करणं म्हणजे भंजन भक्ती. आणि भज सेवायाम शक्तीनाम भक्ती म्हणजे स्वीकार करणे, सेवा करणे. ही मला वाटतं सगळी भक्तीची अंग सुद्धा आहेत. तर या गोष्टी, या 4 गोष्टींना अंतर्भूत करणाऱ्या किंवा समराईज करणारी एक ज्ञानेश्वरांची ओवी इथं मी सांगू इच्छितो, जी आपल्या परमार्थ विज्ञान या ग्रंथात डॉक्टर काकांनी सांगितले की तेथे अहम हा धूप जाळू, नोहे ते जे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. म्हणजे अहंकाराचा धूप जाळून मीपणा पूर्णपणे नाहीसा करून एकरूप होऊ आणि निरंतर एकरूप होऊ. ह्याद्वारे ती भक्तीची पायरी आपल्याला चढावी लागेल. आता तुम्ही मला सांगा, ह्या गोष्टी खूप वरच्या लेवलवरून चाललेल्या. आता माझ्यासारख्या माणसाला जो व्यवहारात खूप वावरतो आहे आणि ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, म्हणजे भजनम भक्ती म्हणजे काय, भंजनम भक्ती म्हणजे काय, त्यानंतर मी मागाशी म्हणालो तसं भागोभक्ती म्हणजे काय, तर मी उदाहरण देऊ इच्छितो सचिन तेंडुलकरचं. आता सचिन तेंडुलकर जेव्हा मी म्हणतो त्याचं कारण असं की इफ क्रिकेट इज रिलिजन, सचिन तेंडुलकर इज अ गॉड. इथं फक्त आपण अॅनॉलॉजी म्हणून विचार करूया, उदाहरण म्हणून विचार करूया, अध्यात्म म्हणून नाही. तर सचिन तेंडुलकर लोकांना इतका आवडतो की लोक त्याला देव मानतात आणि आवडतो यासाठी ते परत परत त्याचे मॅचेस बघतात. म्हणजे ही झाली
भजन भक्ती, भागोभक्ती म्हणजे त्याच्यासारखं होणार, म्हणजे गल्लीतला एक मुलगा सुद्धा त्याच्याप्रमाणे स्ट्रेट ड्राईव्ह मारू इच्छितो. गल्लीतला मुलगाच काय तर इवन विराट कोहली सुद्धा म्हणतो की मी क्रिकेटमध्ये आलो सचिन तेंडुलकरला पाहून. त्यानंतर भंजनम भक्ती म्हणजे अडथळे दूर करणे. आता तुम्ही मला सांगा, मी सुद्धा स्वतःच्या कॉलेज जीवनात सचिन तेंडुलकरची मॅच असेल तर चौकात थांबून, हॉटेलात उभं राहून, टीव्ही नसताना सुद्धा मॅचेस बघितल्यात. म्हणजे कुठलाही अडथळा आला तरी काहीही करून सचिनचा तो मॅच बघितलीच पाहिजे, त्याचा तो खेळ पाहिलाच पाहिजे. आता इतका निस्सीमपणे प्रयत्न आपण व्यवहारात करत असतो तर दुसरी तिसरी अपेक्षा काही नाही, हीच अपेक्षा भक्तीची किंवा कार्य हेच किंवा हाच क्रम आपल्याला भक्तीमध्ये अपेक्षित असतो. तर भक्तीमध्ये आता आपल्याला काय अपेक्षित असतं तर सचिन तेंडुलकरच्या ऐवजी आपलं जे काही आराध्य दैवत आहे, जी मूर्ती, जे नाम, जो जप, जो मंत्र आपल्याला दिलेला आहे गुरूंनी, तो निरंतर करत राहणे म्हणजे रसास्वाद घेणे, त्यानंतर मध्ये येणारे अडथळे दूर करणे, सेवा करणे आणि तदाकार म्हणजे एकरूप व्हायचा प्रयत्न करणे म्हणजे भक्ती करणे. आता त्यानंतर भक्ती हे समर्थांना दोन अर्थाने अपेक्षित आहे, उपासना आणि अभेद भक्ती. आता अभेद भक्ती जेव्हा म्हणतो किंवा भक्ताची शॉर्ट डेफिनेशन करायची झाली तर असं म्हणता येईल की भक्ती म्हणजे विभक्त नसणे, देवापासून भगवंतापासून विभक्त नसणे. ठीक आहे, पण विभक्त देवापासून नसणे ही खूप मोठी अवस्था झाली. तर तोपर्यंत काय करायला हवं तर उपासना. उपासना म्हणजे देवाजवळ जाऊन बसणे. आता देवाजवळ जायचं कसं, ठीक आहे, तर भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे काय तर ते दोन प्रकारे करता येते, एक तर प्रेमलक्षणा उपासना आणि ज्ञानलक्षणा उपासना. आता जे लोक भावना प्रधान आहेत ते प्रेमाचा स्वीकार करतात, जे तर्क संगत आहेत, ज्यांना खंडन मंडन करायला आवडतं, विविध गोष्टी वाचायला आवडतात, त्याच्यात तळाशी जायला आवडतं, ते ज्ञानाचा अवलंब करतात. आता बाबा बेलसरे एका ग्रंथात म्हणतात की भगवंताचे दोन हात आहेत, एक म्हणजे ज्ञान, एक म्हणजे भक्ती. कुठलाही हात धरावा अख्खा भगवंत आपल्या हातात येतो. त्यामुळे तो अनुभव छोटा किंवा मोठा होत नाही, अनुभव तोच असतो, फक्त त्याचा मार्ग वेगळा असतो. पण ती उपासना ती तितक्याच निष्ठेनं कोणतीही करू पण करावी लागते, तरच तो भक्त होतो, असं मी इथे सांगू इच्छितो. यानंतर आपण आता ऍक्च्युली श्रवण भक्ती या आपल्या समासाकडे वळूया. तर ज्या प्रकारे आता मी पहिल्यांदा म्हटलं की श्रवण भक्ती यामध्ये खऱ्या अर्थानं साधनेला सुरुवात झालेली आहे. तर पुन्हा एकदा समर्थ इथे मंगलाचरण करतात, म्हणजे गणपतीला वंदना करतात, सरस्वतीला वंदना करतात, गुरूंना वंदना करतात आणि त्यानंतर ते ही नवविधा भक्ती काय आहे हे श्लोकामध्ये मांडतात. तो श्लोक असा आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. आता मगाशी शमिकाताई म्हणाल्या तसं की खरंच हा क्रम आहे का, ही एक एक भक्ती आहे, त्याचा अवलंबन कसा करावा, तर त्याचं उत्तर त्यांनी छान दिलं, त्यामुळे मी ते परत मांडत नाही. कुठलाही अवलंब करावा कुणी ज्याची ती अवस्था आहे, अदरवाईज आपल्यासारख्यांसाठी तो क्रमच आहे. श्रवणापासून सुरुवात करावी आणि आत्मनिवेदनापर्यंत जावं. त्यानंतर समासामध्ये, ऍक्च्युअल समासांमध्ये 6 ते 24 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की श्रवण करावं म्हणजे काय काय करावं. श्रवणाचा सरळ अर्थ ऐकावे असं ते ह्या 6 ते 24 या ओव्यांमध्ये म्हणतात. तोही ऐकावा, हेही ऐकावा. आता काय काय ऐकावं तर वेगवेगळे उपासना मार्ग कोणते, व्रते कोणती, आसने कोणती, खगोल भूगोल तोही वाचावा. इवन ते म्हणतात की 14 विद्या 64 कला त्याही ऐकाव्या, त्याही वाचाव्या. आता इथं तुम्ही म्हणाल की एक सामान्य आपल्यासारख्या साधकाला की एवढं सगळ्या गोष्टी वाचायची खरंच का गरज आहे का, तर त्याकरता एक दुसरा श्लोक मनाच्या श्लोकात आपल्याला माहिती आहे की बहुशास्त्र धुंडाळीता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसा आहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे, असंही समर्थ म्हणतात. म्हणजे एकीकडे समर्थ म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा,
ज्ञानमार्ग, विविध उपासना मार्ग, नारद काय, तुंबर काय, म्हणजे भली मोठी यादी ते तिथं देतात. हे सगळं तुम्ही वाचा, ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि एकीकडे ते म्हणतात की हे सगळं वाचून काय उपयोग आहे, नाही का. तर हे आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी वाटू शकतं, पण इथं त्यांना फक्त एक सामान्य भक्तच अपेक्षित नसतो किंवा एक सामान्य प्रापंचिक साधक अपेक्षित नसतो, तर त्यांचा भर त्या काळात धर्माची पताका पुढे नेण्याकरता जो महंत होता तो महंतही अपेक्षित होता. महंत कोण असतो? जो की आपल्या धर्माची पताका हातात घेऊन लोकांपर्यंत ती मांडू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो. यामध्ये विविध प्रकारचे लोक असतात. त्यांच्याशी बोलण्याकरता, त्यांच्यामध्ये आपलं मत उतरवण्याकरता त्यांची भाषा बोलावी लागते, विविध गोष्टी माहीत असाव्या लागतात, शास्त्र चर्चा करता आली पाहिजे. तर अशा या महंताला या सगळ्या गोष्टी, या सगळ्या असं नाही, ह्यातील काही गोष्टी बऱ्यापैकी माहीत असाव्या आणि नीट माहिती असाव्या. यासाठी ते म्हणतात की या गोष्टी तुम्ही अभ्यासाव्या. त्यानंतर 25 ते 28 या गोष्टींमध्ये ते आता थोडेसे सूक्ष्म भक्तीच्या गोष्टी मांडतात. ते म्हणजे नवविधा भक्ती काय हे समजून घ्यावं, चतुर्विधा मुक्ती म्हणजे काय समजून घ्यावं, पिंड ब्रह्मांडाची रचना काय समजून घ्यावी, सायुज्य मुक्ती कशी मिळते ते समजून घ्यावं, महावाक्याची विवरण कळून घ्यावी, तनु चतुष्टय काय हे समजून घ्यावं, या सगळ्याचा अभ्यास करावा. तर आणि यानंतर मात्र ते शेवटच्या नाही 29व्या ओवीत ते म्हणतात की ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण. आता ते इथं खऱ्या अर्थानं श्रवण भक्ती या गोष्टीची डेफिनेशन आपल्या पुढे मांडतात, व्याख्या आपल्या पुढे मांडतात. आणि ती अशी सिद्ध होते की श्रवण म्हणजे वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा बुद्धीमध्ये होणारा निश्चय. म्हणजे काय की अद्वैताला सुसंगत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या निवडाव्या, अद्वैताला विसंगत अशा ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्या. म्हणजे काय, सार शोधून घ्यावे आणि असार अवघेची सोडून द्यावे, या नाव श्रवण भक्ती. म्हणजे आणि तात्पर्य काय, मगाशी म्हटलं तसं वेदांत वाक्याचं तात्पर्य असं आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. शंकराचार्यांनी सांगितलंय की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ब्रह्म सत्य आहे, नित्य आहे, जग मिथ्या आहे, आणि जीवो ब्रह्मैव नापरा म्हणजे आपण ब्रह्म, जीव आणि ब्रह्म एकच आहे याचा निश्चयापर्यंत जाणं. हे वेदांताचं, अद्वैत वेदांताचं सार आहे. त्या साराचं श्रवण तुम्ही करा, ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, ही खरी श्रवण भक्ती आहे. आता हे जे श्रवण आहे याचे पुढे 3 प्रकार आहेत असं सांगितलं जातं, रादर आहेतच. ते आहे आपाततः श्रवण. आपाततः श्रवण म्हणजे संत संगतीने शास्त्र श्रवण करणे किंवा त्याला परोक्ष ज्ञान असंही म्हणतात. त्यानंतर दुसरं श्रवण आहे अंगी श्रवण, म्हणजे साधन चतुष्टय संपन्न, आता मी हे वाचूनच दाखवतो, साधन चतुष्टय संपन्न अधिकारी व्यक्तीने गुरुमुखातून केलेले महावाक्याचे श्रवण. आणि तिसरा प्रकार आहे अंगश्रवण, म्हणजे मध्यम व कनिष्ठ अशा अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा केलेले महावाक्यांचे श्रवण. म्हणजे आपल्यासारख्यांना ज्यांना ती महावाक्य माहिती आहे की तत्वमसी सोहम वगैरे, पण त्याचा आपल्याला पूर्णपणे त्याचा भाव तो लक्षात आलेला नाहीये, त्याचं पुन्हा पुन्हा गुरूंच्या साह्यानं संत संगतीनं समजावून घेणं, त्या गोष्टीपर्यंत पोचणं, ह्याचं नाव अंगश्रवण असं आहे. तर मला वाटतं, मला असंही वाटून गेलं की या इथे तो समास का नाही थांबत, पण पुढे ते सांगतात, अजूनही काही गोष्टी सांगतात समर्थ, आणि शेवटी तो समास असं म्हणतात की श्रवण भक्तीचे निरूपण निरोपले असे जाण, पुढे कीर्तन भंजनाचे लक्षण बोलिले असे. आणि ते आता कीर्तन भक्ती या पुढे सुरू होईल असं ते सांगतात. मला वाटतं याद्वारे मी माझ्या अध्ययनाचा प्रयत्न इथे केलेला आहे श्रवण भक्तीच्या, असं म्हणून मी हा विषय इथे थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ.
विक्रांत दादा अतिशय छान. म्हणजे एक तर सगळ्यात आधी म्हणजे इतकं सगळं सविस्तर मांडून पण वेळेत संपवला गेलेला आहे विषय, अगदी 15 मिनिटात दिलेल्या वेळेत. आणि त्या याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय आणि श्रवण भक्ती म्हणजे काय असा सखोल विचार झाला आणि महत्वाचे जे पॉइंट्स होते ते मिस आउट नाही झाले. जसं श्रवण या शब्दाची व्याख्या म्हणजे आपल्या परमार्थ विज्ञानाचा सपोर्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला कळतं की वेदांताच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. तर ही व्याख्या अतिशय व्यवस्थित श्रवणाबद्दल आली किंवा समर्थांनी भक्ती का सांगितलेली आहे त्याच्याबद्दल पण छान न्याय दिला गेला की समर्थांना भक्तीच मुख्य शिकवायची. म्हणजे इतका मोठा दासबोध सांगून पण भक्तीचे नि योगे देव दासबोधाचा विषय काय सांगताना किंवा मनाच्या श्लोकामध्ये पण मना सज्जना भक्ती पंथेची जावे याचा जो उल्लेख झाला भक्ती पंथेची चकार आहे तिथे. म्हणून भक्ती ही शिकलीच पाहिजे. शिवाय देव शब्दाचा अर्थ या देवाची भक्ती करायची आहे. तर डॉक्टर काका नेहमी समजवताना सांगतात की दिव धातूपासून दोन समान शब्द झाले ते म्हणजे एक म्हणजे दिवा आणि देव दिव धातूपासून. आणि दिवा म्हणजे लौकिकातला प्रकाश ज्याच्यामुळे आपल्याला लौकिकातल्या प्रकाशामुळे जे आपल्याला दिसतं ते म्हणजे दिवा आणि पारलौकिकातलं जे आपल्याला कळतं तो म्हणजे देव. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बारकावे कळतात की दिसणं आणि कळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी. तर दिसतं ते दिव्यामुळे पण कळतं ते त्या देवामुळे आणि त्याचीच भक्ती करायची आहे. आणि हळूहळू आपण एकरूप होतो आणि त्याच्यापासून विभक्त होतो. त्यासाठी ही सगळी भक्ती शिकायची. अतिशय छान. मला पर्सनली अभ्यास पूर्ण मांडलाच विषय म्हणून खूप आवडला. तुझं अभिनंदन. मगाशी आत्ता मला फोन येऊन गेलाय खरं म्हणजे माधुरी मावशीचा की तिच्याकडे नेटवर्क व्यवस्थित नाही. तर माधुरी मावशी जर नसेल तर मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी या सगळ्या ओव्हरऑल समासांवर प्रकाश टाकावा. माधुरी मावशी आहेस का? नाही दिसत नाहीये. हो बहुतेक नाहीये. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही महत्वाचे समास आहेत. खरं तर त्या दोन्हीला मिळून 1 तासच द्यायला पाहिजे होता कारण दोन्ही विषयांवरती अन्याय होईल असे ते दोन्ही विषय आहेत. संदीप निमकरनी जो पहिला वैराग्य निरूपणाचा विषय मांडला, म्हणण्याची पद्धत खूप छान होती, भावपूर्ण होती. एखाद्या समासाचं सुरेख अभिवाचन कसं करावं अशा पद्धतीने एकीकडे अभिवाचन आणि एकीकडे स्वतःला त्यामध्ये गुंतवून जणू काही समर्थ सांगतायत अशी एक वेगळी पद्धत स्वतःची एक वेगळी निर्माण करून छान सांगणं आणि चांगले सगळे मुद्दे जवळजवळ सगळ्या म्हणजे त्या समासाचा सार संदीप घेतलंच आणि अतिशय छान विषय जो आहे तो विषय मांडला की नेमकं प्रथम पुरुषी कसं काय करायचं. शमिकाने तो मुद्दा घेतला आणि विषयाची मांडणी खूप छान झाली. विक्रांत खूपच छान आत्ता सांगितलं. प्रमाण भक्ती म्हणजे काय तेही परिपूर्णपणाने सांगितलं आणि एक वेगळ्या अंगाने सांगायचा प्रयत्न केला की तेंडुलकरांच्या माध्यमातून म्हणजे भक्तीच्या ज्या 4 व्याख्या आहेत त्या आणि त्या सगळ्या सांगताना पुन्हा भक्ती म्हणजे काय किंवा श्रवणभक्ती म्हणजे काय परमार्थ विज्ञानाचा सगळा संपूर्ण आधार घेऊन जो काही शास्त्रशुद्ध भक्ती मांडली. श्रवणाचे जे प्रकार जे आहेत ते अतिशय छान मांडले. त्यामुळे चिंतन अतिशय छान मांडलं गेलं. त्यामुळे आता पुन्हा त्याच्याकडे मी जाणार नाही. मी आता फक्त पुन्हा जे येते की आपल्याला समर्थाने जे सांगितलेलं आहे की वैराग्य निरूपण सांगितलं आणि त्यानंतर भक्ती सांगितली. वैराग्य हा जे आहे की लक्षात येईल की आपल्याला जेव्हा भक्ती मार्गाने जायचं आहे किंवा ज्ञानमार्गाने जायचं आहे, ज्या ठिकाणी आपण विचार करतो साधन चतुष्ट, या साधन चतुष्टामध्ये जितकं मुमुक्षत्व आहे, विवेक आहे, तितकंच वैराग्याला अतिशय महत्त्व आहे. का सगळ्या संतांनी या वैराग्याला महत्त्व दिलेलं आहे हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे की परमार्थामध्ये जर आपल्याला काही उभं राहायचं असेल किंवा काही या ठिकाणी वाटचाल करायची असेल, भक्ती मार्गामध्ये असेल किंवा ज्ञानमार्गामध्ये असेल, त्याला आपल्याला वैराग्याला पर्याय नाही. वैराग्य असलंच पाहिजे आणि असलं पाहिजे याचा अर्थ हा गुण जो आहे तो आपल्याला जाणीवपूर्वक कमवावा लागेल. तो सहज असेल की नाही सांगता येत नाही आपल्यामध्ये, पण जितका आपण अभ्यास करू हळूहळू तेवढा तो आपल्याला हळूहळू तो कमवायचा आहे. आणि म्हणून वैराग्य हा परमार्थाला अत्यंत आवश्यक असा गुण आहे. बघितलं पण राग म्हणजे प्रेम नसणे आणि वैराग्य याचा अर्थ इहलोकापासून परलोकापर्यंत जे सगळे भोग आहेत ते भोग अंतरंगातून त्यागण्याची जी इच्छा आहे त्याला वैराग्य म्हणतात. आता जर मला भक्तीच्या साह्याने परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे
समर्थ माझ्यासाठी दासबोध सांगतायत. तो दासबोध मला माझ्या अंगाला लावून घ्यायचा आहे. मला आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची आहे. हे जर घ्यायचं असेल तर मला वैराग्य बाणवता आलं पाहिजे. मग आता वैराग्य खूप मोठं समर्थांनी त्याच्यामध्ये सुंदर ओव्या दिल्यात. पण अगदी सोप्या सोप्या शब्दामध्ये आपण बघूया की जर मला वैराग्य माझ्या अंगामध्ये बाणून घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल? पहिल्यांदी एक आपल्याला करावं लागेल की ज्या गोष्टींवरती आपलं खूप प्रेम आहे त्या गोष्टींचं प्रेम आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे शास्त्राने म्हटले स्त्री, धन, गृह आणि पशु याविषयी आपल्याला अप्रीती धारण करावी लागेल. यातलं काही सोडायचं नाही. म्हणजे घरातले आई सोडायचे नाही, बायको सोडायची नाहीत, मुलं सोडायची नाहीत, धन सोडायचं नाही, घर सोडायचं नाही. आपलं पशु म्हणजे काय, धन असेल काय असतील ते पशु, किंवा दही, दूध, तूप या पशुचं जे काही घरामध्ये आहे ते वैभव आपले, हे जे काही आहे त्याविषयी हळूहळू आपल्याला अनासक्ती आहे. म्हणजे ह्याच्याविषयी अप्रीती धारण करणं. इथून आपल्याला वैराग्याच्या अभ्यासाला सुरुवात करायची. वस्तुतः त्याग करायचा नाहीये, आपल्याला घरामध्येच राहायचंय. घर सोडायचं नाहीये, पण घरावरचं ममत्व सोडायचंय. घराच्या माणसांमध्येच राहायचंय. हळूहळू ममत्व कमी करायचंय, कर्म करायचंय, पण कर्तृत्व कमी करायचंय. आणि म्हणून तिथंच राहायचंय. आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या माणसांमध्ये, आहे त्या घरांमध्ये राहून हळूहळू आपली अंतःकरण वृत्ती त्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा वैराग्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून समर्थ सांगते. पुढे समर्थ सांगितले की जर तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल तर तुम्हाला वैराग्याची आवश्यकता आहे. मग काय आहे? मग आपल्याला शास्त्र म्हणतं बाकी काही करू नका. गरज आहे ना तितकंच भोगा, भूक लागल्या ना तितकंच खा. आपलं असं होत नाही बरं का. हॉटेलमध्ये जातो, भरपूर खाल्लेलं असतं आणि जेव्हा बिल द्यायला येतो तेव्हा पोटात काही भूक नसते तरी सुद्धा हात त्या बडीशोपेच्या थाळीमध्ये जातो आणि बचकाभर बडीशोप घेऊनच बाहेर पडतो. कारण इंद्रियांना वळण पडलेलं आहे. भूक नाही आहे तर नाही खायचं. याचा अर्थ मला गरजे इतकेच भोग मी भोगले पाहिजेत, त्यानंतर त्या भोगांकडे बघायचंही नाही. असे हळूहळू आपणच आपल्याला सवय लावायची असेल. आणि मग यानंतर ह्याच वैराग्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग वैराग्याचा अभ्यास करता करता एका टप्प्यावरती आपल्याला असं आलं पाहिजे की एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तरी मिळू दे, नाही मिळाली तरी न मिळू दे, असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, अशी उदासीन वृत्ती जर आपली झाली तर उदासीन वृत्तीमध्ये वैराग्य जे आहे ते हळूहळू जे आहे ते रुजायला लागतं. वैराग्याशिवाय पर्याय नाही. कारण परमार्थामध्ये आपल्याला अतींद्रिय अनुभव घ्यायचे आहेत आणि अतींद्रिय अनुभव घेण्याचं एकमेव सद्गुण कोणता आहे तर ते म्हणजे वैराग्य. वैराग्याशिवाय अतींद्रिय अनुभव येणार नाही. ज्या प्रमाणामध्ये वैराग्य असेल त्या प्रमाणामध्ये मला अतींद्रिय अनुभव येऊ शकतात. व्यवहारातूनच येतील बरं काय. मी एक उदाहरण देते, लक्षात येईल. आपल्या घरी आपली आई असते, घरामध्ये आई सुंदर पदार्थ करते, खूप पाहुणे येतात. ते पदार्थ आई सगळ्या पाहुण्यांना देऊन टाकते, आईला बिचारीला काहीच उरत नाही. किंवा बाबा एखादी दिवशी नवीन पेन आणतात आणि ते पोर हट्ट करतं, बाबा ते पेन मला द्या बरं. बाबा ते पेन त्या पोराला देतात. ते पोर पेन वापरतं. आईने केलेला नवीन पदार्थ सगळ्या पाहुण्यांनी खाल्लेला असतो. याचा अर्थ विषयाचं सेवन पाहुण्यांनी केलेलं असतं. पेनचं सेवन, भोग ते पोरग भोगत असतं. पण तरीसुद्धा बापाला जास्त आनंद होत असतो. आलेल्या पाहुण्यांनी खूप पोट भरलं, ते तृप्त होऊन गेले, म्हणून आई पाहुण्यांपेक्षा अधिक तृप्त झालेली असते. त्यागमयामधून अधिक आनंदाची प्राप्ती आहे. ही अतींद्रिय आनंदाची प्राप्ती केवळ वैराग्याच्या भूमीमध्येच मिळते. आणि म्हणून समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. ज्या प्रमाणात वैराग्य त्या प्रमाणामध्ये जीव ईश्वराभिमुख, ज्या प्रमाणात वैराग्य त्या प्रमाणात जीव ज्ञानाभिमुख, ज्या प्रमाणात वैराग्य अधिक त्या प्रमाणात जीव आत्माभिमुख. आता जर एवढं सगळं आपल्याला आत्मानुभूती घ्यायची असेल तर या वैराग्याला पर्याय नाही असं. आणि म्हणून हा जो गुण आहे तो गुण आपल्याला हळूहळू काय आहे तर आपल्या अंगामध्ये भिनवायचा आहे. समर्थांनी फार सुंदर ओव्या या ठिकाणी दिलेत. एक ओवी मला मुद्दाम या ठिकाणी सांगावीशी वाटते की जिथे समर्थ सांगतायत की वैराग्याच्या संदर्भामध्ये काय आहे तुम्हाला
की जर त्या प्रपंचाचं वैराग्य घेतलं तर तुम्हाला ते सगळं पारमार्थिक वैभव सगळं मिळणार आहे. आणि म्हणून जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगती स्वानंद सोहळा. ईश्वराविषयीचा जिव्हाळा आहे का? संतांचा जिव्हाळा आहे का? आहे का? भावे परमार्थाच्या वाटा धावती वाहती भक्तीची या पेठा. पेठा म्हणजे बाजार. अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर भक्तीच्या बाजारामध्ये याल, आणि भक्तीच्या बाजारामध्ये आलात तर संतांचं दर्शन होईल, आणि संतांच्या दर्शनाने मोक्षाची म्हणजे निरपेक्ष आनंदाची प्राप्ती तुम्हाला मिळणार आहे. ती निश्चितपणाने मिळणार आहे. पण ती मिळण्यासाठी माझी प्रपंचातली आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मी संतांनाच ओळखू शकणार नाही. आणि मग यासाठी आपल्याला वैराग्य हा एक गुण आहे जो अत्यंत आवश्यक आहे. साधन चतुष्टातला आहे आणि तो मिळवलाच पाहिजे, तो कमवला पाहिजे. म्हणून समर्थ तो सांगतायत. आणि तो कमी प्रमाणात आहे ना थोडासा, आणि म्हणून आता शिष्य हैराण झालाय, डोळ्यामध्ये पाणी आले, आणि तो म्हणतोय की मला हा गुण कमी आहे, मला थोडासा हवा आहे, काय करू? आणि मग समर्थ म्हणतात थोडं भक्तीचं ऐक. म्हणजे मग ती भक्तीच्या विषय ऐकलंस की तुझं वैराग्य का होईल? वाढायला येईल. आणि म्हणून आता समर्थ आपल्याला 4थ्या दशकामध्ये जो नवविधा भक्तीचा म्हणजे भागवतातल्या भक्तीचा जो समास आहे तो तिकडे आपण पहिला समास जो आहे त्याचं थोडं चिंतन बघून, अतिशय सुंदर चिंतन खरं तर विक्रांतदादांनी सांगितलेलं आहे. पण तरी थोडं बघूया की त्यांनी जे सांगताना सांगितलंय की 4 पदर घेतलेत. भजनमिती भक्ती, भंजनमिती भक्ती, भागो इति भक्ती आणि भजसेव्यतामिती भक्ती. शास्त्रशुद्ध भक्ती आहे बरं का. भजन याचा अर्थ मुळामध्ये शास्त्रशुद्ध भक्ती मी थोडा 1 मिनिटात सांगते, जास्त नाही सांगणार. भज म्हणजे स्वीकारणे. जीवाच्या बुद्धीला मर्यादा आहेत. आपल्यापेक्षा कुणीतरी वरचढ आहे. विश्वाची निर्मिती करणारा ईश्वर आपल्याही पेक्षा अत्यंत सर्वज्ञ आहे हे पहिल्यांदी बुद्धीने स्वीकारणं, ह्याला भज इति भक्ती. आणि म्हणून भजनम भक्ती. भजन म्हणजे गाणं नाही, बुद्धीने स्वीकारणं ही भजनम इति भक्ती आहे. भंजनम याचा अर्थ भंजन म्हणजे तोडणे. भक्तीच्या साह्याने जीवाची अविद्या आणि अज्ञान तोडणे. भागोभक्ती, ज्याची मी भक्ती करतोय त्याचा मी अंश हे जाणून भक्ती करणे. जशी हनुमंतांनी केलेली आहे. हनुमंता रामाची पहिली भेट आठवा. राम विचारतोय कहा तुम? एक वानर सांगतोय की देह बुद्ध्या तव दास्योहम, जीव बुद्ध्या त्वदंशः आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मती. देहदृष्टीने मी तुझा दास आहे, तत्वरूपाने मी तुझा म्हणजे अंश बघितला तर जीवरूपाने मी तुझा अंश आहे, आणि तत्वरूपाने तू आणि मी एकच आहोत असा माझा बुद्धीचा निश्चय आहे. ही भागोभक्ती आहे. आणि भज सेव्यताम भक्ती इथे जीवन यज्ञ ही संकल्पना आहे. माझं प्रत्येक कर्म हे ईश्वराला समर्पित असलं पाहिजे. भज सेव्यताम, प्रत्येक कृती ही त्याची सेवा आहे. आणि म्हणून माझं जीवन ईश्वराला समर्पित असणं इथे आत्मनिवेदन भक्ती आहे. अर्थात जड आत्मनिवेदन आहे. चंचल आणि निश्चळ अजून पुढे जायचं आहे. आणि अशा या भक्तीमध्ये समर्थ आपल्याला आता पहिल्यांदा श्रवण भक्ती सांगितले. श्रवण भक्ती खरं सांगायचं तर बघा, आपण लहानपणापासून आपलं सगळं शिक्षण क्षेत्र जे आहे ते श्रवणावरती आधारित आहे. मनुष्याला भाषेचं एक वेगळं वरदान मिळालेलं आहे, ज्या भाषेमध्ये विविध भावना आपल्याला प्रगट करता येतात. आणि ह्या भावभावना प्रगट करण्यासाठी जी भक्ती आहे तर ती कोणती आहे? ती श्रवण आहे. त्या श्रवणाच्या साह्याने आपण हे सगळं करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ श्रवण भक्तीची व्याख्या देतात. आम्ही सगळं ऐकलं, काय काय ऐकावाची यादी समर्थाने दिली, पण ऐकल्यानंतर सार निवडायचंय आणि त्यानुसार वागायचंय. मी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी म्हणायची, मी वर्गात एक वाक्य वागवलं की मला तहान लागली आहे. वाक्य ऐकलं का? मुलं सगळं म्हणायचे हो बाई ऐकलं. काय म्हणाले मी? मला तहान लागली आहे. 50 मुलं म्हणतात बाई मला तहान लागली आहे असं वाक्य ऐकलं. पण एखादा विद्यार्थी असं असतो तो अक्षरशः विचारत नाही, तो वर्गातून धावत सुटतो आणि तो टीचर रूममध्ये जातो, एक पेला घेऊन येतो, पाणी भरून माझ्या आणत्या टेबलावरती आणून ठेवतो. तो मला विचारत पण नाही वर्गाबाहेर जाऊ का म्हणून. लक्षात घ्या, श्रवणभक्ती कोणी केली? वाक्य सगळ्यांनी ऐकलं, पण त्या 50-60 वर्षाच्या मुलांमधलं एक पोरगं असं असतं की जे बाहेर जातं आणि त्या बाईंसाठी पेल्यात पाणी घेऊन येतं.
मला तहान लागली आहे, हे वाक्य त्यांनी खरं ऐकलं. तिथे क्रिया पूर्ण झाली, ती श्रवण भक्ती आहे आणि ती समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्र आपल्याला सांगते, तत्श्रवणम तत्कथनम. तेच ऐका, तेच बोला आणि तेच ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. श्रवणाचा संस्कार आहे आणि हा संस्कार आपणच आपल्यावरती करून घ्यायचा आहे. आणि अतिशय सगळ्या श्रवण भक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं एक सिद्धांत मी सांगते आणि या ठिकाणी थांबते, कारण मला समोर 10 वाजलेले दिसत आहेत. श्रवण भक्तीचं सगळ्यात शास्त्रशुद्ध सार असं आहे की एकमेव भक्ती अशी शास्त्रानुसार आहे की श्रवण भक्ती ज्या ठिकाणी चाललेली असते त्या ठिकाणी साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे. सिद्धांत समजून घ्या. श्रवण भक्ती कुठे चालते? श्रवण भक्ती सत्संगतेमध्ये चालते. सत्संगतीमध्ये श्रवण भक्ती याचा अर्थ कुणीतरी निरूपण करते आणि आपण सगळे ऐकतोय. आणि जेव्हा आपण एखादा कुणीतरी भगवंताविषयी बोलतोय आणि आपण त्या भगवंताविषयी ऐकतोय, त्यावेळेला बोलणारा भगवंताविषयी बोलत असतो, ऐकणारा फक्त भगवंताविषयी ऐकत असतो. आणि त्यामुळे श्रोता आणि वक्ता दोघे एकाच भगवत चिंतनामध्ये असतात. आणि वृत्ती जेव्हा एका भगवंतामध्ये रमलेली असते तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. आणि ज्या वेळेला अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये एकच विषय असतो तेव्हा ती वृत्ती एकाकार असते. वृत्तीमध्ये जेव्हा भगवंत असतो तेव्हा त्या भगवंताची भगवत प्राप्ती काही काळासाठी जीवाला झालेलीच असते. तिथे निरपेक्ष आनंदाची प्राप्ती झालेलीच असते, पण झालेली आहे कळणारा मीही तिथे शिल्लक नाही. आणि म्हणून सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती ही केवळ कुठे घडू शकते? तर ती श्रवण भक्तीमध्येच घडू शकते. हे शास्त्रांनी दिलेलं वरदान आहे. हे बारकावे जर आपण श्रवण भक्तीचे समजून घेतले तर श्रवण भक्तीची महती काय आहे तेच कळेल. आणि म्हणून श्रवण भक्तीला अतिशय महत्त्व आहे. समर्थांनी याच्या पुढे आणखीन 4 समास श्रवण भक्तीचे दिलेले. याचा अर्थ किती महत्त्वाची आहे ती. आणि म्हणून आज आपण एवढीच ती महत्त्वाची एवढी बघूया. आत्तापर्यंत केलेली सेवा सगळी समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. पण अजून एक मला धागा आवडला की मला वाटतं कोणी घेतलेला होता की एका विषयाचा अभ्यास आपण केला पाहिजे की एकच संत वगैरे. शास्त्रवचन आहे बरं का त्या बाबतीत. एक संत एक ग्रंथ एक पंथ. एक संत एक ग्रंथ एक पंथ एक भगवंत. विकारांत तू घेतला होतास भक्तीच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून शास्त्रवचन आहे एक संत एक ग्रंथ एक पंथ. जेव्हा आपण एकाच मार्गाने जातो तेव्हा आपण आपल्या जे आपलं इप्सित ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाऊन पोचतो. आणि म्हणून आज नवविधा भक्तीच्या पहिल्या टप्प्यावरती आपण आलो. ह्याचे टप्पे फार सुंदर आहेत. आपण त्याचा विचार पुढच्या वेळेला करूया, कारण आत्ता मला 10 वाजून गेलेले दिसत आहेत. मी माझी सगळी सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय सुंदर. मला असं वाटतं आत्ता ज्या पद्धतीने आचार्याने प्रकाश टाकला त्याच्यावरनं आपल्याला डायरेक्ट साधनच मिळालं की ती भक्ती करायची कशी. आणि आता परत जो विषय निघाला की एक संत एक ग्रंथ, तर मला आठवतंय मी पर्सनली डॉक्टर काकांना हा प्रश्न विचारला होता की एक संत एक ग्रंथ किंवा असं जेव्हा आपण म्हणतो की आपल्यासाठी आपण कसं समजून घ्यायचं. मग ते संत कारण जेव्हा मी काकांना असा माझा प्रश्न विचारला होता वैयक्तिक की जेव्हा मी दासबोध वाचते तेव्हा मला समर्थ खूप आवडत आहेत आणि जेव्हा मी ज्ञानेश्वर वाचते तेव्हा मला ज्ञानेश्वर माऊली खूप आवडत आहेत किंवा मी एकनाथ महाराजांकडे जाते तेव्हा मला एकनाथ महाराज आवडत आहेत. तर मग एक संत एक ग्रंथ हे माझ्यासाठी मी कसं ठरवावं. तर तेव्हा खूप छान उत्तर डॉक्टर काकांनी मला पर्सनली दिलं होतं. ते प्रवचनांमध्ये मिळेल की नाही मला माहित नाही. ते असं म्हणाले होते की एक संत एक ग्रंथ याचा अर्थ एका पद्धतीने बोलणारे संत आणि एका पद्धतीने बोलणारे जे ग्रंथ असतात ते म्हणजे जे केवलाद्वैत बोलतायत तो ते सगळे म्हणजे आपल्यासाठी केवळ दासबोध किंवा केवळ ज्ञानेश्वरी असं नसून हे सगळेच ग्रंथ जे आहेत भगवद्गीतेपासून हे सगळे जे आहेत ते केवलाद्वैताबद्दल बोलतायत, अद्वैताबद्दलच बोलतायत. आणि अद्वैताबद्दल बोलणारे सगळे ग्रंथ आणि सगळे संत जिकडे जिकडे आपण जिकडे जिकडे योग्य विचार मिळतो तो आपण ॲडॉप्ट करू शकतो. असा पटकन आत्ता विचार आला म्हणून तो सांगितला.
आणि आता जे साधन वैराग्याबद्दल झालं त्याचं पटकन एक काय म्हणतात त्याला त्याचा रेफरन्स मिळाला आहे परमार्थ विज्ञानामध्ये पान नंबर 7 वर, की हे वैराग्य, आज आपण 2 महत्वाचे समास पाहिले, ते म्हणजे वैराग्य आणि भक्ती. तर वैराग्याशिवाय भक्तीकडे आपण जाऊच शकत नाही, म्हणून आधी वैराग्य सांगितलं. आणि आता वैराग्य आल्यानंतर, बांधल्यानंतर तुम्ही काय बुवा करा, का बांधलं वैराग्य, तर भक्ती करा. तर हे वैराग्य बांधण्यासाठी तीन तीन काय म्हणतात पॉइंटर्स किंवा तीन पद्धती सांगितल्या आहेत. आणि ते इतक्या सुंदर आहेत आणि सरळ आपल्याला ते एक साधन म्हणून आपण अडॉप्ट करू शकतोय ते दैनंदिन जीवनामध्ये. अशा पद्धतीने परमार्थ विज्ञानामध्ये ते आलंय. आणि आपल्या साधना विचार अभ्यासा वर्गामध्ये पण आपण हे घेतलं होतं, पण त्याचा उल्लेख आत्ता करूया कारण विषय सारखा आहे. डॉक्टर काका परमार्थ विज्ञानामध्ये असं म्हणतायत की वैराग्य बांधण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे दोषदृष्टी डेव्हलप करावी. म्हणजे आता अलकाताईंच्या सांगण्यामधनं आलं की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर त्याच्यामधनं आपली आसक्ती आपण काढून घ्यावी. मग ती कशी काढून घ्यावी, तर त्याला एक उत्तर हे असू शकतं की दोषदृष्टी डेव्हलप करावी. इकडे उदाहरण देताना असं सांगितलेलं की जर एखादं फूल आवडलं गुलाबाचं, तर त्याचा नाश उद्या होणार आहे असा त्याचा विचार करावा. आज माझी मुलं आत्ता माझं ऐकतायत, आज माझा नवरा, माझी मुलगी, मुलं माझं ऐकतायत, पण उद्या तसं नसणार आहे, म्हणून ते नाशिवंत आहे असा एक विचार करावा प्रत्येक क्षणोक्षणी. हा एक उपाय आहे. म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने वैराग्य मानू शकतो. एक की दोषदृष्टी. सेकंड त्यांनी दुसऱ्या पायरीवर दिले की मिथ्यात्व बुद्धी डेव्हलप करावी. आणि इतकं सुंदर येते कारण आपण फटाफट आसक्त होत असतो सगळ्या गोष्टींमधनं. हे मिथ्या आहे. म्हणजे इतकं सुंदर वाक्य इथे दिलेलं आहे की जे काही समोर दिसतं आहे ते हे माईक आहे आणि माईक असल्यामुळे सत्यत्व नसून ते मायेच्या विक्षेप नावाच्या शक्तीने आपल्याला भासत आहे असा विचार आपण करावा असं इथे दिलेलं आहे. तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण मिथ्यात्व बुद्धी डेव्हलप करावी. आणि ती पण कधीतरी अवघड असू शकते कारण मिथ्या म्हटलं की परत निरस होत जातो आपण. म्हणजे दोषदृष्टी डेव्हलप करताना निरस होतं, मिथ्यात्व दृष्टी डेव्हलप करताना सगळं निरस वाटायला लागतं. मग अजून एक पर्याय शास्त्राने दिलाय तिसरा, ते म्हणजे की भक्तीने आपण सगळ्या गोष्टींकडे सरळ आपण शरणच जावं. समोर जे काही दिसतंय ते त्याच्या कृपेने होतंय असा जर आपण विचार केला तर आपल्यामध्ये भक्ती डेव्हलप होते. म्हणजे वैराग्य डेव्हलप करण्यासाठी भक्तीपर्यंत जाण्याचा पर्याय हा इथे मिळाला आणि तो आपल्या आजच्या विषयाशी निगडीत होता म्हणून तो इथे घेतला. आता मात्र इकडेच थांबते आणि पुढच्या वेळेला जे कोण दोघं जण म्हणजे इतकं कौतुक वाटतंय मला खरंच या सगळ्या अभ्यास वर्गाचं की बरेच जण अशा पद्धतीने शास्त्र विचारांवर पहिल्यांदा बोलतात आपल्या ग्रुपमध्ये, पण असं कुणाचंही ऐकताना वाटत नाहीये की सगळे पहिल्यांदा बोलतात. इतकं छान, म्हणजे प्रत्येक जण स्वतंत्रपणे प्रवचन करू शकतील इतकं होत आहे. आणि आपल्याला सुदैवाने चॉईस आहे, स्कोप आहे की आपली शिबिरं शिवतरगळीत होत असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं चालू करू शकतो. कॉलेजमधल्या मुलांची, लहान मुलांची प्रापंचिक शिबिरं आहेत आणि आपण सगळेजण एकत्र येऊन अशा पद्धतीने काम करू शकतो. आणि समर्थच आपल्याला अशा पद्धतीने तयार करत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये जे दोघं बोलणार आहेत ते परत नवरा बायको आहेत. परत कौतुक वाटतंय म्हणून त्याचा उल्लेख केला. श्री अमोल आपटे आणि सौ स्वाती आपटे हे पुढच्या आठवड्यामध्ये कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्ती अनुक्रमे ते मांडणार आहेत. आणि आता मात्र आपण इकडेच थांबूया. मी आज प्रियांकाला विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा आणि मग आपण थांबूया. हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.